एका साध्या चेहऱ्यामागे लपलेली काळे गुन्हेगारी कधी कधी इतकी धक्कादायक असते की मन सुन्न होतं. एक माणूस जो दिसायला नम्र, शांत, महिलांचा आदर करणारा वाटतो, पण त्याच्या आड लपलेली वास्तवाची दहशत तुमचा विश्वासच उडवून टाकेल. आपण बोलतोय पुण्यातील प्रसाद तामदार उर्फ प्रसाद बाबा याच्याविषयी. हा बाबा म्हणवणारा माणूस इतका हुशार होता की त्याने भक्ताची श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्हीचा वापर करून आपल्या विकृत वासनांची पूर्तता केली. प्रसाद तामदार, ज्याचं इंस्टाग्रामवर 1,50,000हून अधिक फॉलोअर्स आणि प्रचंड फॅन बेस होतं, तो लोकांसमोर एक साधू, एक समस्या समाधान करणारा आध्यात्मिक गुरु म्हणून उभा राहिला होता. पण त्याची खरी ओळख ही फसवणूक करणारा, भक्तांच्या खाजगी आयुष्यात डोकावणारा आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणारा एक विकृत समलैंगिक भामटा अशी समोर आली आहे. पुण्यातील सुस परिसरात ब्रह्मांड नायक नावाचा एक मठ चालवणारा हा बाबा लोकांना म्हणायचा, माझ्या अंगात दिव्य शक्ती आहे. लोकही त्याच्या अंगावर फुले अर्पण करत, पाया पडत आणि समस्यावर उपाय मिळवण्यासाठी रांगेत उभे राहत. पण या बाबाने त्या श्रद्धेचा फायदा उठवत एक भयंकर जाळं तयार केलं होतं. हा बाबा भक्तांकडून मोबाईल मागून घेत असत. गृहदोष आहे, मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावं लागेल असं सांगून तो त्यांचा मोबाईल हातात घ्यायचा. पण हा फक्त एक बहाणा होता. खरा उद्देश होता एअरड्रॉइड किड नावाचं एक चोरटा ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं हे होतं. हे एअरड्रॉइड किड ॲप तयारच झालं होतं पालकांना मुलावर लक्ष ठेवण्यासाठी. पण प्रसाद तामदारने त्याचा वापर पूर्णपणे विकृत हेतूने केला. एकदा हे ॲप इन्स्टॉल झालं की बाबाच्या हाती त्या व्यक्तीच्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल यायचा. कॅमेरा, लोकेशन, फोटोज, कॉल्स आणि सर्व काही. तो भक्तांना म्हणायचा, माझ्या ध्यानात मला दिसतं, तू आज कोणत्या रंगाचे कपडे घातलेस, तू कुठे कुठे गेला होतास. आणि भक्त हे ऐकून थक्क व्हायचे. ते समजायचे की बाबाला खरोखर दिव्य साक्षात्कार होतो. पण खरं म्हणजे तो मोबाईल मधून त्यांची गोपनीय माहिती चोरून पाहत होता. या बंधू बाबाने अनेक तरुण भक्तांना त्याच्या मठात बोलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या मेहनाने याबाबत तक्रार दिल्यावर या सगळ्या प्रकरणाचं भांड फोडलं गेलं. एकदा एअरड्रॉइड ॲपमुळे मेमरी फुल झाल्याचा अलर्ट आला आणि तिथून सगळं सत्य बाहेर आलं. या व्यावसायिकाने जेव्हा बाबावर तक्रार केली तेव्हा आणखी 15 तरुण पुढे आले आणि त्यांच्यावरही बाबाने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड केलं. काहींना जबरदस्तीने आंघोळ घालणं, अंग चोळणं, विकृत चाळ करणं हे या बाबाचं रोजचे कार्यक्रम बनले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या इंस्टाग्रामवर अजूनही त्याचे भक्त महिला सोबत नाचतानाचे आणि मठात भक्तिभावाने बोलतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. हा बाबा फक्त जुन्या काळातल्या अंगाऱ्याच्या भोंदूगिरीत अडकलेला नव्हता. तो एक आधुनिक काळातील डिजिटल भोंदू बाबा होता. त्याने सोशल मीडिया, तंत्रज्ञान आणि लोकांची अंधश्रद्धा याचा एकत्रित वापर करत स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे शिकले सवरलेले लोकही या बाबाच्या जाळ्यात कसे अडकले. कारण उत्तर स्पष्ट आहे, जेव्हा कुणीही आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतं तेव्हा अशा बंधुबाबांना बळ मिळतं. पोलिसांनी आवाहन केलं आहे की ज्या कुणालाही प्रसाद बाबाने फसवलं आहे, त्यांच्याकडून अत्याचार झाला आहे, त्यांनी धैर्य दाखवून पुढे यावं आणि तक्रार द्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या गोपनीय माहितीचं रक्षण केलं जाईल. मोबाईल सुरक्षित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही घटना शिकवण देते, आध्यात्मिक मार्ग हा विश्वासाचा नसतो, पण तो आंधळा नसावा. कुणीही दिव्य असल्याचा दावा करत असेल तर त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. अन्यथा प्रसाद सारख्या बाबांच्या चरणी भक्त नव्हे तर बळी अर्पण केले जातील. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.